महाविकास आघाडी आज प्रचाराचा नारळ फोडणार। मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात मेळावा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि थोरातांसह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची उपस्थिती। विधानसभा लढण्यासंदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडून कर्जत जामखेडमध्ये सर्वे। रोहित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। अजितदादांनी इंदापूरचा पर्याय ठेवल्याचाही दावा। सात ते 8 वेळा बारामतीतून लढलो, आता रस नाही। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। बारामतीतून जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा। शरद पवारांच्या सोबत जाणार का या प्रश्नावर अजित पवारांचं नो कॉमेंट्स। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरोधात, सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक, अजित पवारांकडनं पुनरुच्चार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार। काँग्रेसनंच प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता। मला हलक्यात घेऊ नका, जरांगेंचा इशारा। फडणवीसांची राजकीय गणितं फेल होणार, जरांगेंचं आव्हान। विनय कोरेंनी महायुतीकडे मागितल्या 15 जागा। कोल्हापूरच्या 4 जागांसोबत सांगली, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातल्या जागा लढण्याची ही तयारी। इंडियन मेडिकल असोसिएशननं पुकारला देशव्यापी संप। उद्यापासून 24 तासांसाठी ओपीडी सोबतच वैकल्पिक शस्त्रक्रिया बंद, अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार। गणेशोत्सवासाठी कोकणात भाजपकडून 700 बसेस, 3 विशेष रेल्वे गाड्यांचं आयोजन। कोकणातल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातल्या 2 स्टेशन्सनाच अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याचं उघड। इतर प्रमाणपत्रांसाठीही अनेक गोष्टी रखडल्याचं समोर। पंतप्रधान मोदी पुढच्या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर। 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रामध्ये मोदी बोलणार। आणि भारतात महिला T20 वर्ल्ड कपच्या आयोजनाला बीसीसीआयचा नकार। आयसीसीची मागणी फेटाळली। श्रीलंका किंवा UAE मध्ये आयोजनाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।